नमस्कार बहिणींनो, आज राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत घोषणा करत सांगितले की आता महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही खास योजना लागू केली जाणार आहे. म्हणजेच आता सकाळच्या गर्दीच्या त्रासातून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यालयाची वेळ बदलून महिलांना अधिक सोयीस्कर पद्धतीने काम करता येणार आहे. इतकंच नाही तर यासोबतच लाडकी बहीण योजना, 180 दिवसांची प्रसूती रजा, शक्ती कायदा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी महत्त्वाचे निर्णय सरकारने जाहीर केले आहेत. मग ही नवीन योजना नेमकी कधीपासून लागू होणार, कोणत्या महिलांना फायदा मिळणार आणि यामुळे महिलांच्या जीवनात काय बदल होणार, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिला दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारनं लवकर या लवकर जा ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा फायदा होणार आहे. सकाळच्या वेळेला लोकल, बस आणि रस्त्यांवर मोठी गर्दी असते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सरकारनं महिलांना सोयीस्कर वेळेत कार्यालयात येता यावे आणि लवकर घरी जाता यावे यासाठी ही योजना आणली आहे. योजनेत काय बदल होणार? सरकारच्या माहितीनुसार आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालय सकाळी 9:15 सुरू होणार आहे. यामुळे महिलांना प्रवास करताना गर्दीचा त्रास कमी होणार आहे. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकल ट्रेन आणि बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे अधिक सोपे होणार आहे. सुनेत्रा पवार यांचे विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या. त्यांनी सांगितले की राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना याबाबतही उल्लेख केला. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असून महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी आणखी मोठे निर्णय. यावेळी सरकारकडून महिलांसाठी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा देण्याची घोषणा. शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय. महिलांसाठी 4थे महिला धोरण लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत. याशिवाय ऊसतोड कामगार महिलांसाठी देखील विशेष योजना राबवण्याबाबत सरकार विचार करत आहे. महिलांच्या सक्षमीकरणावर भर. राज्य सरकार महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. लाडकी बहीण योजना, महिला सुरक्षा कायदे आणि आता लवकर या लवकर जा सारखी योजना यामुळे महिलांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारचा हा निर्णय सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. गर्दीच्या त्रासातून महिलांना आराम मिळणार असून काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे अधिक सोपे होणार आहे. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते? ही योजना महिलांसाठी किती फायदेशीर ठरेल? तुमचे मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.